नमस्कार मंडळी. भात लावणीची आता सुरुवात झालेली आहे. आव्हान काढायचं चालू झालं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो ते. मित्रांनो, सुख आणि समाधान हे कुठे असेल ना तर ते गावीच आहे. 15,000ची AC रूममध्ये लावून ती झोप येत नाही ना, ती गावी झोप कष्ट करून अंथरुणात पडल्या लागते. सुखाच्या शोधात गावचा माणूस मुंबईला गेला, पण सुख काही त्याला मिळालं नाही. थोडे दिवस तो सुखासाठी गावी येतोच. आमचे शंकर बाबा पण आलेत आव्हान उचलायला. खुश आहेत ते, एवढ्या वर्षांनी भात लावायला मिळाले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी भात, नाचणी, वरी ही सगळी शेती करून झाली. कालांतराने गावातली माणसं मुंबईला गेली आणि शेती ओस पडली. आव्हान आता काढून होते पूर्ण आणि मग नांगरणी करून भात लावला जाईल. बैल नाही आहेत, पण नांगर होता त्याच्यानं हातानेच ओढून चिखली करून घेतले. आता अजून थोडा ढवळाढवळ करून चिखली परत एकदम चांगली करून घेतो. भात लावणीला चालू झाले. आता देवाला नारळ वगैरे देऊन 5 रोपं लावून चालू होईल. नारळ, लाया, साखर, अगरबत्ती देऊन 5 रोपं लावली जातील भात लावताना. पाच रोपं लावली जातात सुरुवातीला नारळ दिल्यानंतर. निगडीचा पाला आणि भात
मासे तो आठवो तुम्ही इकडे जा. भात लावण्याला चालू झाला आता. जाते बाबा आव्हान टाकताना एक किशोरांना आमचे. तसं नाही ती मामा नाही तो शेत जातो होतो. आजी आजीला विचार, आजी काय म्हणते. आजी कसं वाटतंय तुला. छान. हे काय दोन्ही हा? छान आहे. अशीच पुढची चालवा. पुढची पिढी चालवा. मग शेतीशिवाय पर्याय नाही जगाला. शेती हेच जीवन आहे. सगळ्यांनी शेतीकडे वळायला पाहिजे आता. आता उद्या मित्रांनो, भात लावून झालेला आहे आता पूर्ण. हेच खरं आहे शेतकऱ्याचं सोनं. आम्ही आता 18 वर्षाने हा भात लावायला घेतला. त्याचा तर लावणी झालेली आहे पूर्ण. आता फक्त ते पूर्ण वयाची वाट बघणार आपण आता. खूप बरं वाटते, मस्त वाटते की एवढ्या वर्षानंतर भात शेती लावले. गावात हा एकच शेत लावलेला आहे, बाकी कुठे शेती नाही. शेती सगळी ओस पडलेली आहे. त्याच्यामुळे गावकऱ्यांना पण माझं सांगणं आहे की शक्यतो शेती करा. ते तुम्हालाच अन्नधान्य खायला मिळेल. ते